मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरेशे धाराशिव या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे। सकल त्या वतीने या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने सर्व समाज बांधव या ठिकाणी अनेक संघटना अनेक या ठिकाणचे जे संघटनेचे कार्यकर्ते नेते हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी कारगाव येथील जे भाऊ मल्हारी सगट यांच्यावर प्रशासनानं जाणून बुजून, मी काय म्हणतो जाणून बुजून, किंवा या ठिकाणी पक्षाच्या अंतर्गत किंवा या ठिकाणी चाललेली राजकीय गटबाजी असेल किंवा एखाद्या छोट्या समाजातील माणूस मोठ्या पदाकडे जातो की काय, अशी या ठिकाणी रस्सीखेच चालू झालेली असताना या ठिकाणी या कचरूजी सगट यांच्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने म्हणलं तर चालणार नाही, परंतु याच्यावर पोलीस प्रशासनाच्या डोक्यावर राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळं या ठिकाणी कचरूजी सगट यांच्यावर पोलीस प्रशासनानं हद्दपारीची काय काढलेली माहिती का, नोटीस काढलेली आहे आणि त्यांना हद्दपार करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पोलीस अधीक्षक या ठिकाणी या त्यांच्या समाजातील म्हणजे आपल्या समाजातील सर्व जातीय बांधव आणि मातंग समाजाच्या प्रत्येक समाज संघटनेतील सर्व नेते कार्यकर्ते आणि सर्वजण उपस्थित झालेले आहेत। तर आपण जाणून घेऊया की या ठिकाणी कचरू मल्हारी सगट यांच्यावर कशामुळे अन्याय झालेला आहे। तर काय वाटतंय सर तुम्हाला याच्याबद्दल? मला असं वाटतं ही खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते जे गुन्हे दाखल केलेत ते जे अधिकारी असतील ते जो बी अधिकारी असतील आणि याच्यामध्ये राजकीय वाटा मला जास्त दिसते याच्यामध्ये। म्हणजे हे षडयंत्र आहे की आमच्या मातंग समाजामधला एखादा युवक पुढे जात असेल राजकारणामध्ये तर हे पाबंदी आम्ही म्हणायचं मातंग समाजावर अन्याय झाला। आता अन्याय असा नाही तर अन्याय या माध्यमातून चालू आहे। कारण का आमचे युवक राजकारणामध्ये पाऊल टाकू नये, राजकारणामध्ये पुढे जाऊ नये, मातंग समाज पुढे येऊ नये, यामुळे हे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत। आणि याच्यामध्ये राजकीय जी षडयंत्र जी आहे मी आज तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की हे कुठं तर थांबलं पाहिजे। नसता एकटं कचरू सगटच नाही, मातंग समाजामध्ये प्रत्येक कचरू सगट उद्या रस्त्यावर उतरेल हे आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी इशारा देत आहे।